This is our last lecture, that is lecture number 17th on the topic dual nature of radiation and matter. In these lectures, we have completed all the theory part as well as the numericals on different topics. In today's lecture, we are discussing some numericals which are typical one, which are given at the last of the book, which are unsolved one. I am solving the examples here. Okay. Now the first example, which is taken from the textbook, which is unsolved 12th example. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल थोडंसं लेंदी असल्यामुळे थोडासा समजून घ्यायला पण वेळ लागेल त्याला आणि समजवायला पण वेळ लागेल. बघा आता एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं तर, गिवन द फॉलोइंग डेटा फॉर इन्सिडंट वेवलेंथ अँड स्टॉपिंग पोटेन्शियल. तुम्हाला एक डेटा दिलेला आहे. इन्सिडंट वेवलेंथ म्हणजे 2536 ही अँगस्ट्रॉम युनिटमधली वेवलेंथ आपण इन्सिडेंट केली तर तेव्हाचं स्टॉपिंग पोटेन्शियल 1.95 व्होल्ट आहे. आणि जर आपण लाईट इन्सिडेंट केला 3650 अँगस्ट्रॉम युनिटचा तर तेव्हाचं स्टॉपिंग पोटेन्शियल 0.5 व्होल्ट आहे. ठीक आहे, हा डेटा दिलेला आहे. दिस डेटा इज ऑब्टेन फ्रॉम ॲन एक्सपेरिमेंट ऑन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. एस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. आता याच्यावरनं आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे. अँड वर्क फंक्शन पण काढायचं आहे. ठीक आहे, प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल, त्या प्लँक्स कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूचा वापर करून आपल्याला वर्क फंक्शन मिळेल. अँड ऑफ द कॅथोड मटेरियल, व्हॉट इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी अँड करस्पॉन्डिंग वेवलेंथ. म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ पण आपल्याला शोधायची आहे. ओके, व्हॉट इज मोस्ट लाईकली मेटल यूज फॉर द इमिटर. तर मग अशी जर कंडिशन असेल, या कंडिशननुसार जर तो इमिटर वर्क करत असेल तर तो इमिटर कोणत्या मटेरियलपासून बनलेला असेल ते पण सांगायचं आहे. आता मला सांगा, इमिटरचं मटेरियल आपण कसं ठरवणार? करता येतो का विचार? करता येईल. जर तुम्हाला वर्क फंक्शन मिळालं त्या मटेरियलचं तर त्या वर्क फंक्शनवरून आपल्याला ते मटेरियल सांगता येतं आहे ना. एक टेबल आपण बघितला होता वर्क फंक्शनचा, वेगवेगळे वर्क फंक्शन मी तुम्हाला सांगितले होते आणि त्या वर्क फंक्शनवरनं तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं मटेरियल यूज होईल ते तुम्हाला सांगता येईल. ओके, म्हणजे आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करायचं आहे प्लँक्स कॉन्स्टंट कॅल्क्युलेट झाला की वर्क फंक्शन कॅल्क्युलेट झाला की थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड वेवलेंथ आणि मग ते मटेरियल कोणतं. ठीक आहे, आता म्हणजे आपल्याजवळ गिव्हन व्हॅल्यूज काय काय देतील आपल्याला बघा. आता पहिली वेवलेंथ आपण इन्सिडेंट केली 2536 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणून λ1 घेतला मी 2536 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 2.536 × 10⁻⁷ मीटर. पहिलं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे म्हणजे त्या रेडिएशनला थांबवणारा पोटेन्शियल आहे 1.95 व्होल्ट. सो V01 म्हणतो मी त्याला 1.95 व्होल्ट. सेकंड वेवलेंथ आहे 3650 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणून λ2 घेतला मी 3650 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 3.650 × 10⁻⁷ मीटर. आणि सेकंड वेवलेंथसाठी स्टॉपिंग पोटेन्शियल 0.5 व्होल्ट आहे, म्हणून V02 घेतलं मी 0.5 व्होल्ट. ओके, मग आता आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंट काढायचा आहे. तर मी कशा प्रकारे त्याला प्रोसीड करतो त्याकडे लक्ष ठेवा. आता आपल्याला दोन वेगवेगळे वेवलेंथ आहे, त्यामुळे आपल्याला दोन पार्टमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. पहा कसे पार्ट्स केले मी त्याला. तर बघा, वेन लाईट ऑफ वेवलेंथ 2536 अँगस्ट्रॉम युनिट इज इन्सिडंट. ठीक आहे, मग आईन्स्टाईनचं इक्वेशन वापरलं तर वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला, h nu मायनस म्हणजेच एनर्जी ऑफ फोटॉन मायनस कायनेटिक एनर्जी. आठवतं आईन्स्टाईनचं इक्वेशन? मग त्यालाच मी थोडं वेगळ्या प्रकारे लिहिलं. 50 म्हणजे वर्क फंक्शन इज इक्वल टू h nu1 म्हणजे पहिली फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी लिहिली तर सध्या, नंतर त्याला वेवलेंथ मी कन्वर्ट करेल. मायनस कायनेटिक एनर्जी म्हणजेच E × V0. सो E × V01, कारण की आपण पहिल्या वेवलेंथचा विचार करतोय म्हणून इथे nu1 टाकलं मी आणि V01 टाकलं. आता सेकंड वेवलेंथ समजा आपण इन्सिडेंट केली, वेन लाईट ऑफ वेवलेंथ 3650 अँगस्ट्रॉम युनिट इज इन्सिडंट. पुन्हा हेच आईन्स्टाईन इक्वेशन वापरलं तर काय लिहिता येईल. सो 50 इज इक्वल टू h nu2. आता सेकंड वेवलेंथ वापरल्यामुळे फ्रिक्वेन्सी वेगळी असेल म्हणून h nu2 मायनस EV02. दुसरी वेवलेंथ वापरल्यामुळे स्टॉपिंग पोटेन्शियल पण वेगळं असेल. हे दोन इक्वेशन मिळाली मला. पण लेफ्ट हँड साईडकडे लक्ष ठेवा, मटेरियल एकच आहे, इमिटर एकच आहे ना, त्यामुळे वर्क फंक्शन काय असेल सारखं असेल.
म्हणजे लेफ्ट हँड साईड सारखी असेल. लेफ्ट हँड साईड जर सारखी आहे तर राईट हँड साईड पण सारखी असेल. सो ॲज मटेरियल इज सेम सो फाय झिरो इज सेम सो इक्वेटिंग RHS. दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साईड मी इक्वेट करतो. या दोघांना मला इक्वेट करायचं आहे. ओके, बघा दोघांच्या राईट हँड साईड इक्वेट केल्या. सो H_1 प्लस EV01 इज इक्वल टू H_2 मायनस EV02. मला H काढायचं आहे हां, त्यामुळे H असणारा टर्म मी एका साईडला घेतो आणि ह्या V0 असणारा टर्म एका साईडला घेतो. हा EV02 मी इकडे आणला. सो EV02 प्लस होईल, मायनस इकडे तिकडे प्लस होईल. हा इकडचा मायनस EV01 मायनसच राहील. हा H_2 इकडेच होता, हा H_1 मी इकडे आणला. सो H_2 मायनस H_1. याच्यामधनं E कॉमन काढा. सो E टाइम्स V02 मायनस V01 इज इक्वल टू H कॉमन काढला, न्यू2 मायनस न्यू1. मग H साठी फॉर्म्युला होता आपला जो तयार. सो H इज इक्वल टू हे इकडे आला डिनॉमिनेटरमध्ये. सो E टाइम्स V02 मायनस V01 अपॉन न्यू2 मायनस न्यू1. बरोबर आहे, काही अडचण इथपर्यंत. मग आता समोर बघा, हा न्यू2च्या ऐवजी C अपॉन λ2 टाकला आपण. न्यू1 म्हणजे C अपॉन λ1 टाकलं. C कॉमन काढला, आपल्याला मिळतं आहे H इज इक्वल टू E, इथे न्यूमरेटर हाच V02 मायनस V01. हा C कॉमन काढला आहे. C कॉमन काढल्यामुळे ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 अपॉन λ2 मायनस 1 अपॉन λ1 आहे. बरोबर, काही अडचण इथपर्यंत. आपण फॉर्म्युला तयार करतो H साठी. मग आता इथे C कॉमन काढलेला आहे, इथे ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन λ2 मायनस 1 अपॉन λ1 आहे. याला सिम्प्लिफाय केला आपण. λ1 इकडे जाईल, λ2 इकडे जाईल, डिनॉमिनेटरमध्ये दोघांचा प्रोडक्ट असेल. सो λ1 मायनस λ2 अपॉन λ1 λ2. याला सिम्प्लिफाय केलं, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरमध्ये गेला, म्हणजे λ1 λ2 वर आला. सो H इज इक्वल टू E V02 मायनस V01 इंटू λ1 λ2 अपॉन C इन ब्रॅकेट λ1 मायनस λ2. ठीक आहे. मी आता बघा इथे लक्ष ठेवा, E वाल्या टर्म लेफ्ट हँड साईडला घेतल्या होत्या, H वाल्या टर्म राईट हँड साईडला घेतल्या होत्या. ह्या H वाल्या टर्म लेफ्ट हँड साईडला घेतल्या असत्या आणि E वाल्या टर्म राईट हँड साईडला घेतल्या असत्या तर काय झालं, या साईन उलट्या झाल्या असत्या, आहे की नाही. त्यामुळे तिथे मायनस आणि प्लसचा फरक येऊ शकतो. करा व्हॅल्यूज पुटअप. ईची व्हॅल्यू टाकली 1.6 इंटू रेशो मायनस 19. V02 आहे 0.5, V01 आहे 1.95. बघा आता छोटी संख्या मोठी संख्या, हे सबट्रॅक्शन निगेटिव्ह येणार आहे, मायनस येणार आहे. इंटू λ1 2.536 इंटू रेशो मायनस 7 इंटू λ2 3.650 इंटू रेशो मायनस 7. डिनॉमिनेटरमध्ये C म्हणजे 3 इंटू 10⁸. λ1 आहे 2.536 इंटू 10⁻⁷. λ2 आहे 3.650 इंटू 10⁻⁷. इथे पण ही दुसरी संख्या मोठी आहे म्हणजे हा पण मायनस येणार आहे, हे पण मायनस हे पण मायनस, म्हणजे मायनस मायनस काढून प्लसच राहील. ओके, त्यामुळे शिफ्टिंग तुम्ही कोणत्याही साईडला करा, तुम्ही मायनस मायनस प्लस होऊन जाणार आहे. करा सिम्प्लिफाय. सो 1.6 इंटू 2.536 इंटू 3.650, हे जे दोन नंबर आहेत ते मी पहिले लिहिले. या ब्रॅकेटचं सबट्रॅक्शन इथे लिहिलं -1.45 इंटू ही जी 10ची पॉवर आहे -19 -7 -4, म्हणजे -19 -14 किती होतात -33. न्यूमरेटरमधली 10ची पॉवर -33 होते. अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 3 इंटू 10⁸. बरोबर आहे. ही 10ची पॉवर -7 बाहेर काढली, 10ची पॉवर -7 बाहेर काढली तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 2.536 -3.650. हे सबट्रॅक्शन किती येतं, हे सबट्रॅक्शन येतं -1.114. ते सबट्रॅक्शन मी टाकलं -1.114. हे -1.45 आहे, हे मायनस आहे, हे मायनस आहे, मायनस मायनस कट झालं, प्लस होईल. ठीक आहे. आता न्यूमरेटरमध्ये जे सगळे व्हॅल्यूज आहेत त्यांचा प्रॉडक्ट घेतला मी, गुणाकार करून घेतला याचा. 1.6 इंटू 2.536 इंटू 3.650 इंटू 1.45, तो आला 21.48. ठीक आहे. हा 10ची पॉवर 8 आणि -7 म्हणजे 10ची पॉवर 1, ही 10ची पॉवर 1 मी वर घेतली तर 10ची पॉवर -33 -1 म्हणजे -34 होईल. बरोबर आहे.
आणि डिनॉमिनेटरमध्ये 3 इंटू 1.114 म्हणजे 3.342. ही मायनस साईन कॅन्सल झालेली आहे. हां, मग आता आपल्याला डिवाईड करायचं आहे 21.48ला 3.342नी डिवाईड केला, रेशो घेतला यांचा, तर तो रेशो येतो 6.427 इंटू 10⁻34 जूल सेकंद. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटची. दिलेल्या व्हॅल्यूनुसार या एक्झाम्पलमध्ये आता प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण ही वापरणार आहे. आपली 6.63 नाही, 6.43 आपण येथे वापरू. 427 आली ना, म्हणजे 6.43 म्हणतो मी त्याला, इंटू 10⁻34 जूल सेकंद. हा झाला पहिला पार्ट. आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंट मिळाला, थोडासा वेगळा मिळाला. हां, ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा थोडासा वेगळा मिळाला. आणि हे जे कॅल्क्युलेशन मी केलेत हे कॅल्क्युलेटरनी केलेले आहेत, त्यामुळे माझा आलेला आन्सर आणि तुमचं येणारं लॉग टेबलने येणारा आन्सर थोडंसं वेगळं येऊ शकतं. हां, ते पण लक्षात ठेवा. नाव द वर्क फंक्शन using the again Einstein's equation 500 SC upon lambda 1 minus EV01. put the values. आता इथे लक्ष ठेवा, एचची व्हॅल्यू जी आपल्याला स्टँडर्ड माहिती ती नाही ठेवायची, कारण आपल्याला एचची व्हॅल्यू काढायला सांगितली त्यांनी पहिले, त्यामुळे ती काढलेली व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे. सो इन प्लेस ऑफ दिस एच पुट द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू अँड अवर कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज 6.43 इंटू 10⁻34. सीची व्हॅल्यू पुटअप केली, लॅम्बडा 1ची व्हॅल्यू पुटअप केली, ईची व्हॅल्यू पुटअप केली, V01ची व्हॅल्यू पुटअप केली. करा सॉल्व. 6.43 इंटू 3 19.29 होता आता. 19.89 नाही, 19.29 इंटू 10⁻19. सो 2.536 मायनस दिस टर्म. हा रेशो घेतला 19.29 अपॉन 2.536. हा रेशो होतो 7.606 मायनस 3.12. त्यांची पावर -19 कॉमन काढली आपण. सो 7.606 मायनस 3.12 ते येतं 4.486 इंटू 10⁻19. आणि हे जूल्समध्ये भेटलं आपल्याला. वर्क फंक्शन आपण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये घेत असतो. जूलचं कन्वर्शन इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कसं करतो आपण, तर डिवाईड करतो. कितीनी? 1.6 इंटू 10⁻19नी. सो डिवाइड इट बाय 1.6 इंटू 10⁻19. यू विल गेट 2.80 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 2.80. हां, इट इज 2.80 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला मिळालं. ठीक आहे, हा झाला सेकंड पार्ट कंप्लीट. पहिल्या पार्टमध्ये आपण प्लँक्स कॉन्स्टंट काढला, सेकंड पार्टमध्ये वर्क फंक्शन काढलं. त्यानंतर त्यांनी विचारलं आपल्याला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण काढायची आहे. मग आता लक्ष ठेवा, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तुम्हाला वर्क फंक्शनवरनं काढायची आहे. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढण्यासाठी काय आहे, वर्क फंक्शनचा फॉर्म्युला आहे SC अपॉन λ0. मग आता लक्ष ठेवा, हे त्या मटेरियलचं वर्क फंक्शन, त्यामुळे इथे जो एच तुम्ही वापरसाल आता, तो एच कोणता असेल, आपला नेहमीचा जो स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ती. म्हणून मग ती तुम्हाला घ्यावी लागेल 6.63 इंटू 10⁻34. सीची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ आणि 50 म्हणजे वर्क फंक्शन ते आलेलं आपलं 4.486 इंटू 10⁻19. 4.486 इंटू 10⁻19 ती व्हॅल्यू आपण पुटअप केली. सो इट इज 19.89. बघा, 6.63 इंटू 3 19.89 अपॉन 4.486 इंटू 10ची पॉवर -34 + 8 + 19 म्हणजेच -34 + 27. सो 10ची पॉवर राहते -7. सो इट इज 4.433 इंटू 10ची पॉवर -7 मीटर म्हणजेच 4433 अँगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, हे मिळालं आपल्याला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आपल्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण काढायची आहे. पहिलं एक्झाम्पल 4 एक्झाम्पलपासून बनलेलं होतं. एवढं मोठं एक्झाम्पल त्यांनी, म्हणजे 4 पार्ट एक्झाम्पलचे त्यांनी एकाच एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. पुढे काय म्हटलं पहा, सेकंड एक्झाम्पल. द फोटो करंट रेकॉर्डेड इन द मायक्रोमीटर इन ॲन एक्सपेरिमेंट सेटअप ऑफ फोटो इलेक्ट्रिक करंट व्हॅनिशेस. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी 0 होतो. व्हेन द रिटार्डिंग पोटेन्शियल इज मोर दॅन 0.8 व्होल्ट. म्हणजे जेव्हा रिटार्डिंग पोटेन्शियल 0.8 व्होल्टपेक्षा जास्त होतं तेव्हा फोटो इलेक्ट्रिक करंट 0 होतो किंवा थांबतो. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलं आपल्याला, 0.8 व्होल्ट. इफ द वेव्हलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज 4950. म्हणजे इन्सिडेंट वेव्हलेंथ जर 4950 अँगस्ट्रॉम युनिटची असेल त्यावेळेस, तर तेव्हाचं स्टॉपिंग पोटेन्शियल किती, 0.8 व्होल्ट. इफ द सोर्स ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज चेंज. आता आपण इन्सिडेंट लाईटचा सोर्स बदलवला, द स्टॉपिंग पोटेन्शियल टर्न्स आउट टू बी 1.2 व्होल्ट. तर आता स्टॉपिंग पोटेन्शियल 1.2 व्होल्ट झालं. पहिले हा सोर्स होता 4950 अँगस्ट्रॉम युनिटवाला, तर 0.8 व्होल्ट त्या ठिकाणी स्टॉपिंग पोटेन्शियल होतं. आपण दुसरा सोर्स घेतला
तर स्टॉपिंग पोटेन्शियल 1.2 व्होल्ट झालं. फाइंड द वर्क फंक्शन ऑफ द कॅथोड मटेरियल अँड वेवलेंथ ऑफ द सेकंड सोर्स. तर आता वर्क फंक्शन काय असेल त्या इमिटरचं किंवा कॅथोड मटेरियलचं ते आपल्याला शोधायचं आहे. आणि वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स, दुसऱ्या सोर्सची वेवलेंथ काय असेल ते पण शोधायचं आहे. हे पण पुस्तकामधलंच एक्झाम्पल आहे, अनसॉल्ड 10. ठीक आहे. आता काय म्हटलं पहा, पहिलं स्टॉपिंग पोटेन्शियल किती 0.8 व्होल्ट, म्हणजे V01 लिहिलं मी 0.8 व्होल्ट. तेव्हाची इन्सिडेंट वेवलेंथ किती आहे 4950 एंगस्ट्रॉम युनिट, म्हणून λ1 लिहिलं मी 4950 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजेच 4.950 इंटू 10⁻⁷ मीटर. नंतरचं स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे 1.2 व्होल्ट, सो V02 1.2 व्होल्ट. नंतरची वेवलेंथ आपल्याला काढायची म्हणजे λ2 काढायची आहे आणि वर्क फंक्शन पण काढायचं आहे. आता कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं वर्क फंक्शनचं आपण आत्ताच बघितलं मागच्या एक्झाम्पलमध्ये. इक्वेशन वर्क फंक्शनसाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे φ0 इज इक्वल टू SC/λ1 मायनस EV01. बरोबर आहे. या इक्वेशनचा वापर करून मी वर्क फंक्शन काढून घेतो. द वर्क फंक्शन बिकम्स, व्हॅल्यूज पुटअप केले आपण. H साठी 6.63 इंटू 10⁻34, C साठी 3 इंटू 10⁸, SC/λ1 म्हणजे 4.950 इंटू 10⁻⁷ मायनस EV01. E आहे 1.6 इंटू 10⁻⁹ आणि V01 आहे 0.8. सिम्प्लिफाय केला आपण याला तर हे झालं 19.89. बरोबर आहे. इंटू 10ची पॉवर सगळी एकत्र केली 10ची पॉवर -34 + 8 + 7 वर आल्यानंतर -19 होईल ते, आणि डिनॉमिनेटरमध्ये 4.950 मायनस इकडे हा 1.6 आणि 0.8 यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं, त्याला 1.28 इंटू 10ची पॉवर -19. हा रेशो काढला 19.89/4.950, तो रेशो आला 4.018 इंटू 10ची पॉवर -19 मायनस 1.28 इंटू 10ची पॉवर -19. 10ची पॉवर -19 कॉमन काढता येते आपल्याला, कॉमन काढली तर इथे आहे 4.018 मायनस 1.28. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन आलं 2.738. सो वर्क फंक्शन इज 2.738 इंटू 10⁻⁹ जूल. पण वर्क फंक्शन इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मांडावं लागतं आपल्याला. सो मेक इट इन इलेक्ट्रॉन व्होल्ट बाय डिवायडिंग 1.6 इंटू 10⁻⁹. So 2.738 into 10⁻⁹ upon 1.6 into 10⁻⁹ in electron volt, and in electron volt it is 1.711. या दोघांचा रेशो घेतला तर तो रेशो येतो 1.711. हा झाला पहिला पार्ट. आपण वर्क फंक्शन काढलं. बघा आठवा, आपण पहिल्या सोर्समध्ये लाईट टाकला होता तेव्हाचं स्टॉपिंग पोटेन्शियल आपल्याला मिळालं होतं. नंतर आपण सोर्स बदलवला होता आणि नंतर मग लाईट आपण इन्सिडेंट केला होता, वर्क फंक्शन बदललेलं होतं. पण ज्या इमिटरवर किंवा ज्या कॅथोडवर आपण लाईट टाकतोय तो कॅथोड मात्र एकाच मटेरियलचा होता, म्हणजे वर्क फंक्शन काय असेल सारखं असेल. मग पुन्हा मी सेकंड सोर्ससाठी विचार करतो आहे. नाव वेन रेडिएशन आर इन्सिडेंट फ्रॉम सेकंड सोर्स, तर तोच फॉर्म्युला काय होईल वर्क फंक्शनचा, वर्क फंक्शन इज इक्वल टू SC/λ2 मायनस EV02. बरोबर आहे. मग आपल्याला मात्र सेकंड वेवलेंथ काढायची म्हणजे λ2 काढायचं आहे. वर्क फंक्शन आपल्याला माहिती आहे, आपण आता शोधलं आहे. EV02 आपल्याला माहिती माहिती आहे. मग मी काय केलं SC/λ2 त्या साईडला ठेवलं आणि हा V02 EV02 इकडे घेतला. सो SC/λ2 इज इक्वल टू φ0 प्लस EV02. φ0 किती आहे म्हणजे वर्क फंक्शन किती आहे 2.738 इंटू 10⁻⁹. बरोबर आहे, आपण आत्ताच काढलं आहे. प्लस E म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁹ आणि V02 आहे 1.2. 1.6 इंटू 1.2 तो येतो 1.92. 10ची पॉवर -19 प्लस ही व्हॅल्यू आहेच 2.738 इंटू 10⁻⁹. 10⁻⁹ कॉमन काढली, दोघांचं ॲडिशन करा. 2.738 प्लस 1.92 किती येतं तर ते येतं 4.658. सो म्हणजे SC/λ2 ची व्हॅल्यू आहे 4.658 इंटू 10⁻⁹. मग आपल्याला λ2 ची व्हॅल्यू काढायची म्हणजे सेकंड सोर्सची वेवलेंथ शोधायची आहे. तर λ2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला काय होईल. सो λ2 इज इक्वल टू हे डिनॉमिनेटरमध्ये येईल, हा λ2 इकडे शिफ्ट होईल. सो HC/4.658 इंटू 10⁻⁹. ठीक आहे. सो पुटिंग द व्हॅल्यूज, H म्हणजे 6.63 इंटू 10⁻34, C म्हणजे 3 इंटू 10⁸ अपॉन द व्हॅल्यू 4.658 इंटू 10⁻⁹. ओके, हा झाला 19.89. 10ची पॉवर सगळी एकत्र केली ती झाली -7 अपॉन 4.658.
या दोघांचा रेशो घेतला. द रेशो इज 4.270. सो 4.270 इंटू 10⁻⁻7 इज इक्वल टू 4270 एंगस्ट्रॉम युनिट. सो आपण दोन पार्ट काढले इथे या एक्झाम्पलमध्ये. वर्क फंक्शन पण शोधलं आणि सेकंड सोर्सची वेवलेंथ पण शोधली. वर्क फंक्शन आलं 1.711 आणि वेवलेंथ आली सेकंड सोर्सची 4270 एंगस्ट्रॉम युनिट. ठीक आहे, असं हे सेकंड एक्झाम्पल होतं. द थर्ड एक्झाम्पल विच इज अगेन फ्रॉम द टेक्स्ट बुक विच इज अनसॉल्ड 11th. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. रेडिएशन ऑफ वेवलेंथ 4500 एंगस्ट्रॉम युनिट इज इन्सिडंट ऑन द मेटल हॅव्हिंग वर्क फंक्शन 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आपण 4500 एंगस्ट्रॉम युनिट वेवलेंथ असणारं रेडिएशन अशा मटेरियलवर टाकलं की ज्याचं वर्क फंक्शन 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी द मोस्ट एनर्जेटिक फोटो इलेक्ट्रॉन इमिटेड इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द फील्ड मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 20 सेंटीमीटर. जो इलेक्ट्रॉन त्या सरफेसमधनं बाहेर पडेल तो समजा एका मॅग्नेटिक फील्डमध्ये चालला परपेंडिक्युलर डायरेक्शननी. तर परपेंडिक्युलर डायरेक्शननी जेव्हा इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्डमध्ये जातो तेव्हा त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतो. किती ॲक्ट होतो फोर्स? बी व्ही एवढा. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आणि व्ही म्हणजे त्याची वेलॉसिटी. आणि त्यामुळे मग हा इलेक्ट्रॉन आता सर्क्युलर पाथ त्या ठिकाणी फॉलो करतो त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे हा जो फोर्स ॲक्ट होईल मॅग्नेटिक फील्डमुळे त्या इलेक्ट्रॉनवर तो त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करेल. ठीक आहे, त्याचा विचार आपण नंतर करणारच आहे. सध्या आता लक्ष द्या काय म्हटलं त्यांनी तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. ओके, नाउ लुक वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड अँड फॉर फाइंडिंग दॅट मॅग्नेटिक फील्ड वी रिक्वायर्ड व्हेलॉसिटी ऑफ दॅट इजेक्टेड इलेक्ट्रॉन. मग आता त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी काढायची कशी? ती आपल्याला कायनेटिक एनर्जीवरनं काढता येईल. मग पहिले आपण कायनेटिक एनर्जी काढून घेऊ. कायनेटिक एनर्जीवरनं व्हेलॉसिटी काढता येईल आणि व्हेलॉसिटी मिळाली की आपल्याला त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड शोधता येईल. बघा आपण कशा प्रकारे प्रोसीड करतोय तर सो अप्लाइंग आइन्स्टाईन्स इक्वेशन टू फाइंड velocity of that ejected photoelectron. I will kinetic energy is Sc upon lambda minus 50. H ची व्हॅल्यू पुटअप केली, C ची व्हॅल्यू पुटअप केली, लॅम्बडाची व्हॅल्यू पुटअप केली आणि 50 वर्क फंक्शनची व्हॅल्यू पुटअप केली. ह्या सगळ्या व्हॅल्यू इथे दिलेल्याच आहेत. आपण गिवन काय आहे ते माहितीच आहे आपल्याला. ओके, सो 6.63 इंटू 3 म्हणजेच 19.89 अपॉन 4.5. 10ची सगळी पॉवर एकत्र केली तर -19 येते. मायनस 3.2 इंटू 10⁻⁻19. हा रेशो काढून घेतला. तो रेशो आला 4.42 इंटू 10⁻⁻19 मायनस 3.2 इंटू 10⁻⁻19. सो दॅट वी गेट हाफ mv². राईट हँड साईडचं कॅल्क्युलेशन केलं आपण सगळे तर ते मिळाले आपल्याला 1.22 इंटू 10⁻⁻19. आता ही कायनेटिक एनर्जी म्हणजे इन टर्म्स ऑफ जूल असेल. ठीक आहे, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. मग व्हेलॉसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला तयार केला आपण. सो व्ही इज इक्वल टू 2 इकडे ट्रान्सफर होईल, एम पण ट्रान्सफर होईल आणि व्हीचा स्क्वेअरचा पण व्ही काढायचा आहे त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो इट इज रूट ऑफ 2 इंटू 1.22 इंटू 10⁻⁻19 अपॉन एम. करा व्हॅल्यूज पुटअप एमची. एम म्हणजे मास ऑफ दॅट फोटो इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास ते पुटअप केलं आपण 9.11 इंटू 10⁻31. सिम्प्लिफाय केलं 2 इंटू 1.22 म्हणजेच 2.44. 10ची पॉवर सगळी एकत्र केली, 10ची पॉवर येते 12 अपॉन 9.11. सो इट बिकम्स 2.44 अपॉन 9.11 केला मी तर तो रेशो येतो 0.2678 इंटू 10ची पॉवर 12. 10ची पॉवर 12 बाहेर काढून घेतली 10ची पॉवर 6 आणि 0.2678चं स्क्वेअर रूट येतं 0.5175. म्हणजेच आपल्याला व्हेलॉसिटी मिळते 5.175 इंटू 10⁵ मीटर पर सेकंद. आता एवढ्या व्हेलॉसिटीने तो इलेक्ट्रॉन चालला आहे. कोणत्या दिशेने चालला तर मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर डायरेक्शनने चालला आहे. मग ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जाईल तर त्यावेळेस या इलेक्ट्रॉनवर फोर्स ॲक्ट होईल. कोणत्या दिशेने फोर्स ॲक्ट होईल तर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. त्यामुळे स्ट्रेट जाणाऱ्या पार्टिकलवर परपेंडिक्युलर डायरेक्शनने जर फोर्स ॲक्ट झाला तर साहजिकच आहे तो पार्टिकल अँग्युलर मोशन करतो. मग या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन पण त्याचा पाथ अँग्युलर करेल आणि ठराविक जर त्या ठिकाणी फोर्स ॲक्ट झाला तर तो बरोबर सर्क्युलर पाथ तयार करेल. मग आता कंडिशन आपल्याजवळ आहे वेन दिस इलेक्ट्रॉन एंटर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. किती फोर्स एक्सपिरियन्स होईल त्याला तर बी म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे
त्या इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आणि व्ही म्हणजे त्याची वेलॉसिटी एवढा. ठीक आहे. किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शनने जाताना एवढा फोर्स ॲक्ट होत असतो. आणि हा फोर्स काय म्हणून काम करेल? सेंट्रिपिटल फोर्स म्हणून. सो BeV इज इक्वल टू mv²/r. त्याच्यावरनं बीचा फॉर्म्युला मी तयार केला mv/ER. तुम्हाला त्या सर्क्युलर पाथची रेडियस पण काढता येते. काय फॉर्म्युला होईल तयार आरसाठी? mv/b. बरोबर आहे. त्या सर्क्युलर पाथची रेडियस पण शोधता येते. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर इलेक्ट्रॉन मूव्ह झाला तर किती रेडियसच्या सर्कलमध्ये मूव्ह करेल ते या फॉर्म्युल्यावरनं पण तुम्हाला काढता येते. ठीक आहे. त्याचा विचार आपण नंतर करणारच आहे. सो B इज इक्वल टू mv/ER. व्हॅल्यूज पुटअप करा. M म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास, V म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी, E म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आणि R म्हणजे त्या सर्कलची रेडियस. सगळ्या व्हॅल्यूज ठेवल्या आपण. सॉल्व केलं तर आपल्याला मिळते बीची व्हॅल्यू म्हणजे त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 4.7326 × 10⁻⁻6 T म्हणजे टेस्ला. ओके. टेस्ला हे युनिट आहे मॅग्नेटिक फील्ड मोजण्याचं. हे होतं दॅट एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे. आता इथे वेगळा कॉन्सेप्ट टाकला त्यांनी की इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह केलं त्यामुळे ते सर्क्युलर पाथमध्ये फिरेल. अजून एक वेगळा कॉन्सेप्ट या एक्झाम्पलमध्ये इंट्रोड्यूस केला म्हणून एक टिपिकल एक्झाम्पलच्या अंडर मी याला घेतलेलं आहे. अजून एक टिपिकल एक्झाम्पल पुस्तकामधलंच अनसॉल्ड 8. आता यासाठी तुम्हाला एक कॉन्सेप्ट आपल्या थेअरीमधला आठवावा लागेल. आपण एक ग्राफ काढला होता. कशामधला? स्टॉपिंग पोटेन्शियलमधला आणि फ्रिक्वेन्सीमधला. तर तो ग्राफ आपल्याला असा काहीतरी मिळाला होता. हा स्टॉपिंग पोटेन्शियल या ॲक्सिसवर घेतलं होतं, वाय ॲक्सिसवर. फ्रिक्वेन्सी आपण एक्स ॲक्सिसवर घेतली होती. तर ग्राफ होता असा काहीतरी, आठवतो? तर दोन मटेरियलसाठी आपण ग्राफ काढले तर दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल होत्या. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही लाईनचा स्लोप सारखा होता. दोघांचे इंटरसेप्ट सारखे होते. आणि स्लोप किती होता या लाईनचा? तर तो स्लोप होता h/e. आठवतो? हा थेअरीमधला पॉईंट आहे. जर आठवत नसेल तर ते पर्टिक्युलर लेक्चर बघून घेसाल. ओके. आता एक्झाम्पलमध्ये काय म्हटलं पहा. ऑब्झर्वेशन फ्रॉम ॲन एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फॉर द स्टॉपिंग पोटेन्शियल बाय व्हॅरिंग इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. इन्सिडंट फ्रिक्वेन्सी बदलवून स्टॉपिंग पोटेन्शियल कसं बदलतं याचा स्टडी करण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करत होतो. आणि ते आपण प्लॉट केले. वेअर प्लॉटेड. द स्लोप ऑफ लिनियर कर्व वॉज फाउंड टू बी अप्रॉक्सिमेटली 4.1 × 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद. त्या ग्राफचा स्लोप एवढा येतो आहे. त्या ग्राफचा स्लोप म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफचा स्लोप म्हणजे या स्ट्रेट लाईनचा स्लोप किती दिला आहे तो दिला आहे 4.1 × 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद. गिवन दॅट द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻⁻19 कुलम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. तर प्लँक्स कॉन्स्टंट काढा. इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आपल्याला दिलेला आहे. आता बघा स्लोप दिला आहे आपल्याला. या लाईनचा स्लोप किती असतो? h/e. म्हणजे h/e ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4.1 × 10⁻⁻15 व्होल्ट सेकंद. ई दिलेला आहे, स्लोप दिलेला आहे, ई दिलेला आहे, एच काढायचा आहे. स्लोप दिलेला आहे, ई दिलेला आहे, एच काढायचा आहे. सो फॉर्म्युला एकदम सिंपल. स्लोपचा फॉर्म्युला काय? h/e. फॉर्म्युला घ्या. तर काय म्हणते तुम्हाला? द स्लोप ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ इज स्लोप इज इक्वल टू h/e. देअरफॉर h इज इक्वल टू e × स्लोप. म्हणजे त्या स्लोपला जर आपण चार्ज ऑन द इलेक्ट्रॉननी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळतं? प्लँक्स कॉन्स्टंट मिळतो. सो ईची व्हॅल्यू पुटअप करा, स्लोपची व्हॅल्यू पुटअप करा. दोन्ही व्हॅल्यू पुटअप केल्या करा सॉल्व. 1.6 × 4.1 तुम्हाला आन्सर मिळतं 6.56 × 10⁻34 जूल सेकंद. ठीक आहे. हे होतं एक्झाम्पल नंबर 4. एकदम सोपं आहे. पण जर फॉर्म्युला आठवला तर h/e एवढा या ग्राफचा स्लोप असतो. लक्ष द्या. कोणतेही मटेरियल घ्या, प्रत्येकसाठी ग्राफ असा स्ट्रेट लाईन येणार आहे. इंटरसेप्ट वेगवेगळे असेल म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल वेगवेगळे असतील. कट ऑफ फ्रिक्वेन्सी वेगवेगळे असतील. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगवेगळे असतील. कट ऑफ पोटेन्शियल वेगवेगळे असतील. आणि स्लोप मात्र प्रत्येक ग्राफचा सारखा असेल. प्रत्येक ग्राफचा स्लोप किती असेल? h/e एवढा असेल. ओके. त्याच कॉन्सेप्टवर JEE ॲडव्हान्समध्ये 2013च्या एक क्वेश्चन विचारला गेला होता. तो मुद्दाम घेतो या ठिकाणी. बघा काय म्हटलं आहे. द वर्क फंक्शन ऑफ सिल्वर अँड सोडियम आर. सिल्वरचं वर्क फंक्शन आहे 4.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि सोडियमचं आहे 2.3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. द रेशो ऑफ स्लोप ऑफ द स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ फॉर सिल्वर टू दॅट ऑफ द सोडियम. म्हणजे सिल्वरसाठी जो ग्राफ आहे, सोडियमसाठी जो ग्राफ आहे, त्या दोन्ही ग्राफचे जे स्लोप आहे त्या स्लोपमधला रेशो किती? आता मला सांगा
दोन्ही जे ग्राफ आहेत ते दोन्ही ग्राफ कसे असतात, पॅरलल असतात. त्यामुळे दोघांचा स्लोप काय असतो, सारखा. आणि दोघांचा स्लोप जर सारखा असतो तर रेशो किती येईल, 1. बरोबर आहे. मग आता तोच पॉईंट तुम्हाला इथे लिहिता येईल. द स्लोप ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ इज सेम फॉर ऑल मटेरियल्स अँड इट इज, स्लोप किती असतो, h/e. सो रेशो ऑफ स्लोप फॉर सिल्वर अँड सोडियम इज 1. एक तर असं सांगा. किंवा सिल्वरसाठी स्लोपचा फॉर्म्युला टाका, इट इज h/e. सोडियमसाठी स्लोपचा फॉर्म्युला टाका, इट इज अगेन h/e. दोघांचा रेशो घ्या. सो स्लोप ऑफ सिल्वर अपॉन स्लोप ऑफ सोडियम इज इक्वल टू h/e इंटू e/h म्हणजेच 1. ओके. हे JEE ॲडव्हान्समधलं एक्झाम्पल आहे. पहा किती सोपं आहे. जर कॉन्सेप्ट माहिती असेल तर सोपं आहे. द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर अँड ऑफ दिस टाईप ऑल्सो. बघा आता एकदम सोपं एक्झाम्पल आहे. काय म्हटलं पहा, इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर सगळ्यांना माहिती आहे. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय केलं जातं, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन करतो आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, आणि त्या न्यूक्लिअर रिॲक्टरच्या सहाय्याने आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतो. ओके. न्यूट्रॉन्स ट्रॅव्हल विथ द एनर्जीज ऑफ, न्यूट्रॉन त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत आहेत आणि त्या न्यूट्रॉनची एनर्जी किती आहे, 5 × 10⁻21 जूल्स या एनर्जीने ट्रॅव्हल होत आहेत. आता न्यूट्रॉन जर ट्रॅव्हल होत आहेत तर त्यांची एनर्जी कोणती असेल, कायनेटिक एनर्जी. म्हणजे न्यूट्रॉनची कायनेटिक एनर्जी तुम्हाला दिलेली आहे 5 × 10⁻21 जूल. फाइंड देअर स्पीड, कायनेटिक एनर्जी दिली आहे, स्पीड काढायचा येईल न्यूट्रॉनचा. अँड वेवलेंथ, आता न्यूट्रॉनची वेवलेंथ कशी काढसाल, न्यूट्रॉन तर पार्टिकल आहे. आपण कॉन्सेप्ट बघितला आहे की डी ब्रोग्लीनुसार की मोशनमध्ये जर पार्टिकल असेल तर त्याच्याशी असोसिएटेड वेवलेंथ असते. म्हणजे ही जी वेवलेंथ तुम्हाला शोधायची आहे ती डी ब्रोग्ली वेवलेंथ शोधायची आहे. ओके. कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, तुम्हाला स्पीड काढायचं आहे आणि डी ब्रोग्लीज वेवलेंथ काढायची आहे. मग शब्द न्यूट्रॉन तुम्हाला दिलेला आहे. बघा काय म्हटलं आहे, द एनर्जी ऑफ मुव्हिंग न्यूट्रॉन इज कायनेटिक एनर्जी. सो EK इज इक्वल टू हाफ mv². सो V इज इक्वल टू अंडररूटमध्ये ट्वाईस EK/m. बरोबर आहे. त्या न्यूट्रॉनची वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी या प्रकारे तयार होईल. मग व्हॅल्यूज पुटअप करा. फॉर्म्युला होता वेलॉसिटीचा अंडररूटमध्ये ट्वाईस EK/m. सो ट्वाईस EK म्हणजे कायनेटिक एनर्जी 5 × 10⁻21 अपॉन m म्हणजे मास ऑफ दॅट न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा मास 1.67 × 10⁻27. ही 10ची पॉवर सगळी एकत्र केली. 5 × 2 म्हणजेच 10 म्हणजे 10ची पॉवर 1 × 10ची पॉवर -21 आणि ही 10ची पॉवर +27. -21 + 1 म्हणजे -20 आणि +27 म्हणजे 7 राहील. सो 10⁻7 अपॉन 1.67 स्क्वेअर रूटमध्ये. हा 10⁻7 मधला 10⁻6 मी बाहेर काढला तर 10⁻3 होतील, म्हणजे 10 राहतील. बरोबर आहे का, आला लक्षात. ओके. सो √10 × 10⁻3. हे 10⁻3 जर मी आतमध्ये घेतले तर 10⁻6 होतात आणि हे अजून 10 म्हणजे 10⁻7. बरोबर आहे. 10⁻7च्या ऐवजी मी काय लिहिलं, √10 × 10⁻3. हा डिनॉमिनेटरमध्ये अंडररूटमध्ये 1.67 आहेच. √10ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 3.162. रूट ऑफ 1.67 मी कॅल्क्युलेट केला, तो आला 1.29 × 10⁻3 आहेच. या दोघांचा रेशो घेतला 3.162 आणि 1.29चा, तर तो रेशो येतो 2.45. सो स्पीड ऑफ दॅट न्यूट्रॉन इज फाउंड टू बी 2.45 × 10⁻3 मीटर/सेकंड. एवढ्या वेगाने ते न्यूट्रॉन चाललेत. ठीक आहे. मग आता या न्यूट्रॉनशी असोसिएटेड असणारी वेवलेंथ काढायची आपल्याला. मग साहजिक ती डी ब्रोग्लीज वेवलेंथ असेल. सो द वेवलेंथ असोसिएटेड विथ दीज न्यूट्रॉन्स इज डी ब्रोग्लीज वेवलेंथ अँड इट इज. फॉर्म्युला आपल्याजवळ आहे वेवलेंथचा, लॅम्बडा इज इक्वल टू h/mv, कारण की V आपल्याला माहिती आहे. सो पुट द व्हॅल्यूज. ची व्हॅल्यू टाकली मी 6.63 × 10⁻34. m टाकलं 1.67 × 10⁻27. V टाकलं म्हणजे त्या न्यूट्रॉनची वेलॉसिटी, न्यूट्रॉनचा मास. करा सॉल्व. ही 10ची पॉवर एकत्र केली, ती आली 10ची पॉवर -10 आणि डिनॉमिनेटरमध्ये 1.67 आणि 2.45चं मल्टिप्लिकेशन केलं, ते मल्टिप्लिकेशन आलं 4.095. सो 6.63 अपॉन 4.095 हा रेशो येतो 1.620 × 10ची पॉवर -10 मीटर. मीन्स इट इज 1.62 अँगस्ट्रॉम युनिट. आपल्याला त्या ठिकाणी न्यूट्रॉनची वेलॉसिटी विचारली होती आणि वेवलेंथ विचारली होती. ॲन्सर लिहून टाका. ॲन्सर इज द वेलॉसिटी ऑफ न्यूट्रॉन इज
2.45 into 10⁻³ meter per second and wavelength associated with the neutron is 1.62 angstrom unit. ओके, या ठिकाणी आपण या चॅप्टरचे सगळे टाईपवर विचारलेले एक्झाम्पल्स कव्हर केले आहेत. एक्झाम्पल कव्हर करताना आपण बोर्डामध्ये विचारलेले पण एक्झाम्पल घेतलेत, पुस्तकामधले एक्झाम्पल पण सगळे घेतलेत, सोडवलेले पण घेतलेत, न सोडवलेले पण घेतलेले आहेत. आणि ॲट द सेम टाईम त्या पर्टिक्युलर टाईपवर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाममध्ये कोणते एक्झाम्पल घेतलेले आहेत ते पण आपण या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. म्हणजे तुमचं जे प्रिपरेशन या टॉपिकचं मी करून दिलं आहे ते थरो प्रिपरेशन करून दिलं आहे. थेरी पण तुम्ही बघा पूर्णपणे प्रिपेअर करून दिली तुम्हाला आणि न्यूमरिकल्स पण पूर्णपणे प्रिपेअर करून दिले आहेत. कोणताच पॉईंट असा नाही की जो आपण सोडला आहे म्हणून. ठीक आहे, ओके, थँक्यू.